नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सो, स्पेशल पार्टनर्स अल्पनलिपे जज जेली आणि कांसाई नेरोलॅक पेंट्स या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्राजक्ता रवींद्र सातार्डेकर कोपर खैराणीमधल्याच या ताई आहेत. आदित्य अनिलकुमार टोणगे हे बांद्रेचे आहेत. लग्न ठरलेलं आहे, घरात आनंदाचं वातावरण आहे. दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा देऊया आणि बोलतं करूया. माझं नाव प्राजक्ता, मी इंजिनियर आहे आणि मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते. माझं नाव आदित्य अनिलकुमार टोणगे. मी एका साऊथ आफ्रिकन बँकेत बिझनेस अनालिस्ट म्हणून सध्या काम करत आहे. तो खूप प्युअर सोल आहे आणि त्याच्याकडे खूप पेशन्स आहेत. मला प्राजक्ताचा मनमोकळेपणा सगळ्यात जास्त आवडतो. म्हणजे ती मनात कधीही काही असं ठेवत नाही, जे काही तिला वाटतं ते स्पष्टपणे सांगून टाकते. तो जसा आता आहे तसाच तो लाईफ टाईम राहावा. आय थिंक लग्नानंतर तर आमचं जसं आता 9 वर्षापासून आमचं रिलेशनशिप चालू आहे, तसंही पुढेही असंच चालत राहील आणि अजून त्यामध्ये ती इम्प्रूव्ह होईल असं माझं म्हणणं आहे. मला असं वाटतं की लग्न खूप छान व्हावं. आम्ही दोघं खूप खुश असावेत, दोन्ही फॅमिलीज खूप खुश असावेत आणि आफ्टर मॅरेज लाईफ जशी आमची आता चार्मिंग रिलेशनशिप आहे तशीच आफ्टर मॅरेज राहावी. अगदी मनमोकळेपणा आणि तिला जे काही वाटतं ती मला सांगत राहावं आणि असंच आम्ही आनंदी राहू पुढे. इतके वर्ष आम्ही जसे होतो आधीपासून तसेच सेम आहोत आणि होपफुली पुढे पण सगळं सेमच राहील आणि खूप चार्मिंग रिलेशनशिप राहील. नमस्कार. 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 कुठली शाळा? शाळा महात्मा गांधी विद्या मंदिर बँड्रा. अच्छा. आणि तुमची? दोघांची सेमच शाळा. एकाच शाळेत? हो. राहायला कुठे होते? मी राहायला बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनी सेम तिकडे. आणि तुम्ही? आम्ही आधी शाळेत असताना खारमध्ये राहायचो. तिकडे आजोबांचं मेन घर आहे. त्याच्यानंतर आम्ही गव्हर्नमेंट कॉलनीत शिफ्ट झालो बँड्राला. त्याच्यानंतर आता इथे आलो. तुमच्या घरी कोण कोण होतं? तेव्हा होतं मी, आई, बाबा, ताई, काका, काकी आणि दिदी आणि आजी आजोबा होते आधी एकदम लहान असताना. तुमच्या घरी? माझ्या घरी माझे आई बाबा, 2 भाऊ आहेत मला आणि एक लहान बहीण आहे. कसं गेलं बालपण? खूप छान होतं. आता ते गव्हर्नमेंट कॉलनीत तसं स्ट्रक्चर पण खूप सुंदर होतं, खेळायला भरपूर जागा होती तिकडे. आई बाबा काय करायचे? माझे बाबा टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत होते आणि आई गृहिणी आहे. तुमच्या घरी? बाबा BARC मध्ये होते, आई मंत्रालयात होते. आता दोघे रिटायर झालेत. त्यामुळे तिथेच होता तुम्ही हो, गव्हर्नमेंट? गव्हर्नमेंट कॉलनीत होतं. मग ओळख तेव्हाचीच? ॲक्च्युली ओळखत होतं की आदित्य नावाचा एक मुलगा आहे, पण तेव्हा कधी बोलणं नव्हतं झालं शाळेत. पण असं कसं काय माहिती होतं? तो 2 वर्ष मोठा आहे माझ्यापेक्षा तर आणि स्कॉलर आहे आणि स्कॉलर आहे, तर मग माहिती होतं की असा एक मुलगा आहे जो स्कॉलर आहे. असं 2 वर्ष पुढचा मुलगा माहिती आहे तुम्हाला? हो, माहिती होतं. ते आमच्या शेजारी कोण बसायचं माहिती नाही. काय होत तुम्हाला माहिती आहे? मला मी नाही ओळखायचं तेव्हा नाही? हो. पण मला नंतर म्हणजे जेव्हा एकदा मी ज्युनियर कॉलेजला गेलो, आम्ही दोघेही भवन्स कॉलेजला होतो, बट जेव्हा मी भवन्समधून निघालो तेव्हा ही भवन्समध्ये येत होती. मग? तर एका कॉमन फ्रेंडकडनं हिला माझा नंबर मिळाला आणि हिला विचारलं भवन्स कॉलेज कसं आहे म्हणून आता. तर मग तेव्हा मला हिला फोन केला. तुम्हाला विचारायचं होतं? हा, मला भवन्स कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं. त्या अख्ख्या भवन्स कॉलेजमध्ये एकच आदित्य होता? ओळखीचा एकच होता. कसं काय? हे तुम्हाला कसं कळलं? एक कॉमन फ्रेंड होता, ह्याच्या वर्गात होता तो. तर त्याने मी त्याला विचारलं की कोण आहे का ओळखीचा, तर तो म्हणाला की आदित्य आहे त्याच्यात. तर मला माहिती होतं आदित्य. मी त्याच्याकडून नंबर घेतला आणि ह्याला फोन केला. शाळेत असल्यापासून तुमचं आदित्यकडे लक्ष हो ना? काय हो? असेल मला नाही, मी नव्हती ओळखत एवढं तेव्हा. तुम्ही नव्हता ओळखत? म्हणजे मला माहिती होतं की हा आहे, पण एवढं बोलणं कधीच नाही. एका वर्गात 50 मुलं, 4 तुकड्या म्हटल्या तर 200 मुलं. 2 वर्ष बॅच पुढे म्हणजे 200, 200, 400 आणि स्वतःच्या बॅचचे 200 असे 600 मुलांमधनं तो आदित्य. एवढा लक्षात? काय करायचा काय हो शाळेत अभ्यास? नाही, मी पण नॉर्मल ॲव्हरेज स्टुडंट होतो, असं काही जास्त. पण एवढं लक्ष ठेवलंय तुमच्याकडे, काहीतरी आहे हे शाळेत. काय हो मग पुढे? नंतर मग मी फोन केलेला, त्याच्यानंतर झालं बोलणं नॉर्मल. त्याच्यानंतर हा फॉरवर्डेड मेसेजेसचा ट्रेंड होता की असे जोक्स वगैरे, तर हा पाठवायचा. तर मी जास्त रिस्पॉन्स नाही द्यायचे. आता काय झालं? त्याच्यानंतर मग मी मे बी 11वीत असताना ह्याने मला पहिल्यांदा विचारलेलं काय की तुम्हाला आवडते ते सांगितलं तुला मी.
पण ते पण कसं होतं, आम्ही बोलत होतो काहीतरी, चॅट करत होतो आणि हा आय गेस आधी आय लव्ह यू असा मेसेज पाठवणार होता आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर काहीतरी बोलली, त्याने पाठवला नव्हता, काहीतरी बोलणं चालू झालेलं, तर त्याच्यावर त्याने रिप्लाय केला, म्हणजे मी जे बोललेली त्याच्यावर रिप्लाय ओके डॅश 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 हे आय लव्ह यू. हे कोणतं प्रपोज आहे? तर मी तर तेव्हा नाहीच म्हणाले आणि तेव्हा माझ्या मनातही काय नव्हतं. त्याच्यानंतर तो 2 वर्ष म्हणजे त्यांनी परत एकदा 2 वर्ष तुमचा पाठपुरावा सुरू. हो म्हणजे आम्ही बोलत होतो असं, फ्रेंडशिप तर होतीच तशी. नंतर मग तिनेच स्वतःहून मग 2 वर्षानंतर म्हणजे त्यांनी काय केलेलं, 2 वर्षांना त्यांनी परत एकदा विचारलं आणि तेव्हा आम्ही खूप बोलत होतो. त्याला असं वाटत होतं की आपण एवढं बोलतो, एवढे अंडरस्टँडिंग आहे, तर तू कमिटमेंट का नाही देतेस. त्यानंतर ह्यांनी मला सांगितलं की तू 2 महिने घे आणि त्याच्यात एक आन्सर सांग. तर मी त्याच्यानंतर 20 मिनिटातच मेसेज केला. आता त्याला किती वर्ष झाली? त्याला झाली 7 वर्ष. घरी कधी कळलं? 3-1 वर्ष आधी सांगितलं मी. तुम्ही घरी सांगितलं? हां, म्हणजे हा आलेला लग्नाचंच विचारायला की डायरेक्ट? हो म्हणजे आधी ओळख झालेली थोडी आणि नंतर मग काय झालं? मग काय ना दिवाळीत आलो होतो त्यांच्याकडे असं. मग त्याच असं इन्फॉर्मल भेटीमध्ये मी सांगून टाकलं असं की बाबा असं आमच्या दोघांचं आहे आणि आमचा लग्नाचा विचार आहे पुढे. मग काय घरच्यांची प्रतिक्रिया? नॉर्मल होती, म्हणजे असं काही त्यांना विरोध वगैरे काही नव्हता यांचा. बाकी सगळं घरी कोण आहे वगैरे त्यांनी थोडी चौकशी केली, मग बाकी तर चांगलंच होतं सगळं काय. तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या घरी माझ्या भावाला आधीपासून माहिती होतं थोडं, म्हणजे जवळपास 1-3-4 वर्षापासून. बट घरी आईला वगैरे मी रिसेंटली सांगितलं, म्हणजे 6 महिन्यापूर्वी वगैरे म्हणून. कधी आहे लग्न? 26 एप्रिल 2020. फिरता रेग्युलर? विकेंड्सला तसं. आणि फोन? हां, फोन तर होता तसे. दिवसात किती वेळा? मे बी 2 वेळा होतात. म्हणजे सकाळी जेव्हा ऑफिसला निघत असते तेव्हा एकदा फोन करते आणि जेव्हा मी घरी जात असतो तेव्हा करतो मला. हे प्रमाण असंच चालू राहणार कायम आयुष्यभर? हो नक्कीच. बघा, हो म्हणजे आता जर एकाच घरी जात असो पुढे तर जेवढे जण हो म्हणाले होते ना, त्यातले आतापर्यंत रिझल्ट 100%, आता नाही शक्य असं झालं. तर तुम्ही ते ठेवणार आहात? नाही हो नक्की. नक्की? हो. कुठल्या विश्वासावर सांगताय हे मी करीनच असं म्हणून? कारण की आता 7 वर्ष झाले, आता पण चालूच आहे, तर मला नक्की खात्री आहे की पुढेही. अजून झालेलं नाहीये. मागची 7 वर्षांचा अनुभवानं सांगते. म्हणजे मला अजून 7 वर्षानंतर येऊन विचारावं लागेल. हो, मला पण बघावं लागेल. काय आवड कुठली आहे त्यांची? त्यांना फिरायला खूप आवडतं, नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करायला खूप आवडतात आणि त्यांना बाईकवरून नवीन जागा एक्सप्लोअर करायला आवडतात. आणि यांना कुठली आवड आहे? ह्यांना ही बेसिकली केक खूप सुंदर बनवते. केक? हो, बेकिंगची खूप आवड आहे हिला. आणि तो जो केक करताना ओव्हन वापरतात? मी दोन्हीमध्ये बनवते, ओव्हनमध्ये पण बनवते, कुकरमध्ये पण बनवते. पण मला सांगा, दोन्ही ठिकाणी ना वाफ जास्त साठली की ब्लास्ट होते? स्वभाव तसाच आहे माझा म्हणू शकतात, आदित्यचं नाही आहे तुमचाच तसं. नाही चांगला आहे, शांत स्वभाव आहे तिचा. म्हणजे अगदी अरे असं बापरे. जर मूड खराब असेल तर कधी कधी थोडी इम्पल्सिव्ह आहे स्वभाव तसा, बट जनरली नॉर्मल. छान संसार होणार हा विश्वास आहे. का सांगा? तुम्ही म्हणालात की तुमचा ब्लास्ट होतो, ते म्हणाले नाही स्वभाव संपला विषय, हो की नाही? पण तो खूप काम आहे, जरी मी थोडं झालं तर तो काम राहतो. दोन्ही साईडनी कधी भांडण असं कधी होतच नाही. आता तुमचं लग्न जवळ आलेलं आहे, तर काही स्पेशल तयारी केली आहे का? लग्नाची तयारी खूपच छान चालू आहे, साफसफाई चालू आहे, आम्ही आमंत्रण देणं पण चालू आहे आणि खरेदी चालू आहे. आणि स्पेशल तर आम्ही ही वॉल पेंट करून घेतली नेरोलॉक अल्ट्रा HD पेंटने आणि त्याच्यामुळे खूपच छान लुक आला, एक लक्झरियस लुक येतोय घराला. पण छान आहे ना? हो. असंच हसत राहा, आनंदात राहा. या गप्पा सुरू असताना पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. यावर एक टप्पा पडणार चेंडूचा आणि तो या टेबलाच्या स्टूलच्या आतमध्ये जाऊन थांबणार. 10 संधी तुम्हाला, 10 संधी त्यांना. बघूया काय होणार. सुरू. 1 घ्या, 2 3 5 पैकी 3 ही गुणसंख्या, 4 7 4 8 4 9 5 10 6 द्या. पुढेकडे घेऊ का? तिथेच मला अँगल वेगळा आहे. तेव्हा अँगल बरोबर लागला. 1
2 तेव्हा कसा अँगल लागला? तर मी लावून घेतलेला अँगल. 3-1 4-2 5-3 अभिनंदन. झी मराठीकडून हा आहे. थँक्यू. अभिनंदन. अजून लग्न व्हायचं आहे. घरात कोण कोण होता तुम्ही म्हणालात? मी, माझे आई बाबा आणि 2 मोठे भाऊ मला आणि एक लहान बहीण. मग तुम्ही 3 भाऊ म्हणजे 3 जण. हां. आईला किंवा बाबांना मदत करायचे घरात किचनमध्ये? जास्त नाही अशी, बट थोडीफार करायचं काय बनवायला. थोडीफार म्हणजे तुम्ही काय करायचं सांग. म्हणजे कधी चहा बनवला तर वगैरे त्यांच्यासाठी, तर मी बनवतो तर त्यांच्या सगळ्यांसाठी बनवायचो. अजून त्या व्यतिरिक्त अजून कधी झाडू मारलं तर तेही करायचो. जास्त सांगू नका. म्हणजे असं काही येत नाही त्यांना. हा हे तर सांगितलंच आता. तुम्ही कुठली मदत करायची? मी आई जेव्हा वर्किंग होती तेव्हा मी इंजिनिअरिंग करत होती, तर तिला कधी कधी याला वेळ व्हायचा, तर मी तोपर्यंत कुकर वगैरे लावून ठेवायची, भाजी वगैरे चिरून ठेवायची. मग मेन काम आई करायची, पण आधीचं रफ वर्क मी करून पण ठेवायची. आता जेवण वगैरे सगळं करता येतं. हा येतं जेवण. त्या हा मध्ये बरंच काही दडलेलं आहे. पोळ्यांची ट्रेनिंग चालू आहे, बाकी मला जमतं. अच्छा, पोळ्यांचं ट्रेनिंग सुरू आहे. सासूबाई तुमची आई? माझी आई आहे. आई नमस्कार. काय सांगणार? मुलीचं लग्न आहे आता. हो, लग्न आहे. टेन्शन आलेलं आहे दोघांनाही. मी आई हे बाबा. छान आहे मुलगी आमची निश्चितच. पण कसलं स्वभावाने. टेन्शन आलंय? टेन्शन म्हणजे आता तिचं लग्न झाल्यानंतर आम्ही दोघं एकटेच. असं काही नाही, एकटे नाही पडणार आहे. येत आहेत नातवंड लगेच, काळजी. नातू आहे तिला, मोठ्या बहिणीला मुलगा आहे, तर दिवसभर त्याच्यामध्ये पण वेळ जातो. म्हणजे काही टेन्शन नाही, हो की नाही? काय बाबा काय म्हणणं आहे मुलीचं लग्न? हो, आता मुलीचं लग्न होतं आहे, तर आम्हाला थोडंसं टेन्शन आलंच आहे. कारण आम्हाला मुलगा नाही, पण आमच्या दोन्ही मुलींनी असं कधी भासवलं नाही आम्हाला की आम्हाला मुलगा नाही. ते आमची मुलगी जावई आम्ही समजतो, आणि जावई हा आमचा मुलगा आहे असं आम्ही समजतो. आता दोन्ही जावई छान आहेत. होय ना? हो. सासूबाई द्या. खूप छान वाटतंय. प्राजक्ता पण चांगली आहे, अशी स्वभाव पण तिचा आवडला. मिळून मिसळून सगळं राहते ती व्यवस्थित. सुनेची अपेक्षा काय? नाही, अपेक्षा काय नाही, ती आली की सगळे ॲडजस्ट करेल ही आहे अशी म्हणजे इच्छा. हां. हो ना. आणि तुमची जावयाकडनं काय अपेक्षा? मुलासारखंच राहावं त्यांनी आयुष्यभर. अजून कोण कोण बोलणार आहे? प्राजक्ता भाची आमची लहानपणापासून खूप छान आहे, प्रश्नच नाही. हट्टी जरी असली तरी त्यात प्रेमळपणा खूप आहे. कधी कुठे काही कोणा मावशांचं कोणाबद्दलही कळलं की तात्काळ धावणं, ही आणि हिची ताई दोघी तितक्याच. त्यामुळे ती सगळ्यांना धरून राहणार हे तिथेच निश्चित होतं. प्राजक्ताची इंजिनिअरिंगमधली फ्रेंड. जेव्हा प्राजक्ता व्हॅलेंटाईन डे किंवा काही बर्थडे ॲनिव्हर्सरी असायचं, तेव्हा आम्ही लेक्चर बंक करून तिच्यासाठी लायब्ररीमध्ये जायचो, बुक्सच्या खाली ग्रीटिंग कार्ड बनवायचो, तिला हेल्प करायची, आणि ती आधी त्याला सांगायची की मी एकट्याने केलं म्हणून. तर आणि आधी तिला नंतर समजायचं की अरे हा हिने एकटीने नाही केलं, कारण का खूप मोठे मोठे ग्रीटिंग कार्ड असायचे. इव्हन आम्ही लेक्चरमध्ये पण मॅम शिकवत असायची, तर आम्ही डेस्कच्या खाली अरे तुला हे हवंय का ते हवंय का करत आम्ही पूर्ण ते बनवायचं. मग ती नंतर सांगायची अरे हा मी एकट्याने केलंय म्हणून. असं या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. चित्र काढायचं आणि हे घरातले सगळे ओळखणार. पहिलं चित्र तुम्ही काढताय. ओके. दाखवा. 10 गुलाबजाम, 9 लाडू, 8 7 6 असे शेंगदाणे असतात. फूड पण पूर्ण करण्याची शेंग खूप- काढायला सांगत होता. अभिनंदन. चला ओळख. आता पुढचं चित्र तुम्हाला काढायचं. अप्रतिम काढलंय. दाखवा आता. 10 9 8 7 ही काय करपलेली पुरणपोळी आहे.
झी मराठीकडून हे चांदीचं नाणं, अभिनंदन. दुसऱ्या चित्रासाठी हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, सगळ्यांनी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या, तुमची त्यांच्याकडनं कुठली अपेक्षा आहे? अपेक्षा अशी काहीच नाही आहे, पण आता जेवढं चार्मिंग रिलेशनशिप आहे तेवढंच आय होप लाईफ टाईम राहील. आणि हो राहील. राहील. दुसरं, मी कधी कधी चिडते तर त्यांनी आता जसं समजून घेतो आणि मला थोडं काम करतो तसं त्यांनी नंतर पण करावं. तिसरी अपेक्षा? तिसरी अशी आहे की आमच्या दोघांचं पण करिअर खूप चांगलं होण्यासाठी दोघांनी पण एकमेकांना कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे. कधी काही ऑनसाईड अपॉर्च्युनिटी किंवा काही आली तर दोघांनी पण फ्री राहिलं पाहिजे. तुमच्या काय 3 अपेक्षा? तसं विशेष नाही, फक्त मी म्हणेन की आता जसं मागचे 9 वर्ष आम्ही एकत्र होतो तसंच पुढेही ती माझ्यासोबत देईल आनंदाने अगदी सगळ्या गोष्टींमध्ये. अजून म्हटलं तर त्याच्यामध्ये तिचा जो मनमोकळेपण आहे ती अगदी म्हणजे जे काही मनात ठेवत नाही, तिला जे काही वाटतं ते सरळ सांगून टाकते. आणि कधी मी असं स्ट्रेसफुल असेल तर अगदी जर चार्मिंग नाही म्हणजे तशी भेटलो असं बोललो ना की बरं वाटतं. म्हणजे असं छोट्या छोट्या अपेक्षा आहेत, हो ना. फिरायला तुमच्यापैकी दोघांनाही आवडतं. महाराष्ट्र व्यतिरिक्त किंवा देशाच्या बाहेर फिरायला जायचं असेल तर तुम्हाला कुठे जायला आवडेल आणि तुम्हाला कुठे न्यायला आवडेल? मला तिकडेच न्यायला आवडेल जिला इकडे जायला आवडेल. बापरे. आता सांगा कुठे जायला आवडेल? आता तर नाही, पण डाऊन द लाईन वर्ल्ड टूर करायची इच्छा आहे, तर होपफुली आपण जाऊ. हो जाऊ. वाशीच्या पुढे नाहीये. तिकडे ऑलरेडी समोर आम्ही जाऊ. जाणार ना? तथास्तु म्हणूया, म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? बाबांची मागेन मी. त्यांना मी जर काय म्हणाली असेल कधी चुकून तर आय एम सॉरी. आणि आईची पण ऑब्व्हियसली, की घरी मला जास्त हेल्प करता येत नाही ऑफिसच्या ह्याच्यात, किंवा वेळ असेल तरी पण माझा थोडा टाईमपास होतो, तर नाही होत जास्त हेल्प. आणि आदित्यची पण, कारण का मी खूप चिडचिड करते तर तो तेव्हा खूप सांभाळून घेतो, तो त्याच्यावर रिॲक्ट नाही करत. तुम्ही क्षमा मागायची तर? आय थिंक मी माझ्या वडिलांची क्षमा मागेल, जे आता सध्या नाही आहेत आमच्यासोबत. म्हणजे माझ्या इंजिनिअरिंगच्या वेळी त्यांचं देहांत झालं. त्यांच्यानंतर मी थोडीफार माझ्यावरती जबाबदारी आली होती घराची, तर त्यावेळेस माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर त्यावर मी त्यांची क्षमा मागेन. प्राजक्ताची पण एका प्रकारे क्षमा मागेन, कारण कधी कधी काय होतं की मी ऑफिसमध्ये बिझी असतो, मग हिचा फोन येतो, मला कधी काही रिस्पॉन्स देता येत नाही, मग ती झोपून जाते अगदी. मग मला सकाळी डायरेक्ट मेसेज तिला मग करतो मी. आणि आईची पण, तिला चुकून कधी काही बोललो असेल मी तर मग तिची क्षमा मागेन त्या कारणामुळे. चला, फिरायला जायचंही ठरलंय. आता 6 महिने अजून आहेत लग्नाला, त्यामुळे 6 महिन्यात भरपूर फिरून घेणार आहे, हो ना? हो, पण चित्रपट वगैरेची आवड आहे बघणं? खूप आवड आहे. म्हणजे आम्ही जातो, नवीन रिलीज झाला की मोस्टली जातो. हल्ली 1-2 महिन्यापासून कुठेच जाता नाही आलं, कारण का लग्नाचे. पण दोघेच जाता? हां, मोस्टली दोघेच जातो. की कुटुंबाला घेऊन जाता? कुटुंबाला पण आम्ही जातो चौघं, कधी कधी मी, आई, बाबा, आदित्य, पण आम्ही दोघं मोस्टली जातो. कुठला बघितला चौघांनी मिळून? लायन किंग बघितलेला आम्ही लास्ट. या दोघांनाही शुभेच्छा देत असताना आता क्षण आला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. थँक्यू. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.